हे ओरडल्यामुळं मला खूप रडायला आलं आणि खूपच टेन्शन येत होतं. माझं फॉर्मचं पण टेन्शन आणि त्यातल्यात हे पण असे मला बोलत होते. त्यामुळे मला खूपच वाईट वाटलं होतं आणि मी खूपच रडत होते. हॅलो फ्रेंड्स, मी आहे माया. तर फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मायाज मराठी व्लॉगमध्ये. तर फ्रेंड्स, कसे आहात सर्व? मी पण मजेत. श्रुती पण बघा इथं छान काम वगैरे करते. तिने आज बरेचसे कामं केलेत, कपडे वाळू घातलेत, आता झाडून घेतले. संकुला झोपवत पण होती. संकुला झोका देत होते गाणे वगैरे लावून. आणि बिचारे माझ्या श्रुतीने जे आहे ते वरती उन्हामध्ये जाऊन पण कपडे वाळू घातलेत. कारण की आज कडक ऊन पडलं होतं सकाळी सकाळी. मी कुकरला जो आहे भात लावलाय, माझा स्वयंपाक वगैरे पण झालेला आहे. आता करायचे आहे जेवण. पण काय झालं माहितीये का, मी ऍडमिशन घेतलेलं आहे संभाजीनगरला BCA ला. त्यामुळे जे आहे ते आता स्कॉलरशिपचे फॉर्म वगैरे निघलेले आहेत आणि त्याच्यानंतर जे आहे ते एक्झाम फॉर्म वगैरे जे आहे ते आपल्याला भरावं लागणार आहेत. हे बघा, संपूर्ण इथं रांगोळी टाकली आणि तिथं आहे ते ऍपलच्या प्लेटमध्ये त्याने रांगोळी टाकली. तू घे बघा जरा त्याला. तर तो फॉर्म भरायला जे आहे ते मला प्रॉब्लेम येतोय आणि त्यामुळेच मला तर एवढं टेन्शन आले ना. रविवारी पण आम्ही दोघं जण फॉर्म भरायचा ट्राय करतो, पण आधार कार्ड माझं अपडेट नसल्यामुळे तो जो आहे OTP माझ्या मोबाईल नंबरवर येतच नाही. आणि म्हणजे एक ना एक असं टेन्शनच सुरू आहे माझ्या मागं. तर कारण की आता तर भूक पण लागली आहे. हे स्कॉलरशिपच्या फॉर्मचं पण टेन्शन, जे माणसाने काय करावं आणि काय नाही अशा गोष्टी ज्या आहेत त्या सुरू आहेत बघा. आणि म्हणजे आता सगळ्या यांनी जे आहे ते डिटेल वगैरे भरली होती. त्यांनी काय माहिती कोणाला फोन लावलाय. तर आता ज्या माणसाला फोन लावला होता त्या माणसाने नंबर दिला होता आणि तो मी माझ्या मोबाईलमध्ये टाईप करत होते. पण तो मी टाईप केला आणि कॉल करायला गेले तर तो माझ्याकडून डिलीट झाला आणि हे मला खूप जोरात ओरडले. हे ओरडल्यामुळे मला खूप रडायला आलं आणि खूपच टेन्शन येत होतं. माझं फॉर्मचं पण टेन्शन आणि त्यातल्यात हे पण असे मला बोलत होते. त्यामुळे मला खूपच वाईट वाटलं होतं आणि मी खूपच रडत होते. पण फायनली थोड्या वेळाने जे आहे ते थोडेसे मी डोकं लावून जे आहे ते माझा फॉर्म भरून घेतला. जो पाठीमागचा तुम्ही सनसेट बघताय ना माझ्या, तर हा पण मी फर्स्ट टाइमच बघते बँगलोरमध्ये आल्यापासून. खूप दिवसाची जी आहे ती मी या क्षणाची वाट बघत होते आणि ते आता मला खरंच अचानकच मी आता वरती आले व्हिडिओ काढण्यासाठी आणि तो मला दिसतोय खरंच. म्हणजे मी सूर्य उगवताना बऱ्याच वेळ जे आहे ते वाट बघितलेली होती, कारण की कसं आभाळ वगैरे यायचं ना, त्यामुळे मला समजतच नव्हतं की इकडची नक्की पूर्व दिशा कोणती आहे. तर आणि एक दिवस असं छान तिकडून मस्त सूर्य उगवला तर इतकं भारी वाटत होतं ना, खूपच छान. आणि आता म्हणजे हा सूर्य मावळताना दिसतोय. अरे वा, खरंच खूपच छान जो आहे, खूपच छान जो आहे हा क्षण वाटतोय मला. ते व्हिडिओमध्ये व्यवस्थित दिसत असेल नसेल मला हां, हे बघा असं जो आहे तो इथं सूर्य मावळताना दिसतोय बघा, खूप छान असं. संकू, अगं श्री त्याला घे. संकूच्या आता वरती इकडे घोडा आणणं चालले बघा टेरेसवरती. तू तिला म्हणलं होतं की बॉल घेऊन येत ना. संकू बरं ठीक आहे, चला. वरती टाकते का? कुठून येतो सूर्य? बिल्डिंग वरतून वरती टाकते का लोक असे धरून असे? बघा ताई, श्रुती म्हणतीये की लोक असे बिल्डिंग मधून वरतून असे टाकतात का सूर्य, कसा सूर्य उगवतो. आता हिला कसं सांगावं कसा सूर्य उगवतो. तर आज जे आहे ते माझा स्कॉलरशिपचा फॉर्म भरता वेळेस थोडी आमची कुरबुर झाली होती. तुम्ही तर मागच्या व्हिडिओमध्ये बघलंच असणार आहे. पण आता जे आहे ते माझा पूर्ण स्कॉलरशिपचा फॉर्म भरून झाला आहे. तर आता थोडीशी मी हॅप्पी आहे, कारण की म्हणजे जसं यांच्या जो मागचा जॉब सुटला होता ना, तेव्हापासून एवढे प्रॉब्लेम सुरू होते तर आतापर्यंत माझ्या मागं तर ते असे सुरूच होते. माझ्या कॉलेजचा प्रॉब्लेम, कुठे ॲडमिशन घ्यायचं, काय घ्यायचं. इकडून तिकडून गेलं तिकडं संभाजीनगरला, तिकडे ॲडमिशन वगैरे घेतलं, पण परत ते मायग्रेशन सर्टिफिकेटचा प्रॉब्लेम झाला. आता तुझी अगं श्रुती, तो सगळा आवाज करतो याच्यामध्ये. नको सांग का नको, तू बस याच्यावर बस, ती वडती. हे बघा, हे संकुने जे आहे ना ती आणले खेळायला इथं वरती घोडा. कशी काय पडली तू? आता बघा श्रुती पडली. तुला तर काही कामच नाही लागलं का? अयो बघा ताई, लागलं हिला. असं एवढे पण नको करू. संकू तू बस घोड्यावरती, दीदी हे करते. तर असं हे लेकरं आणि हे यांच्या नादात ना काहीच नाही लागलं मला किती जोरात. मायग्रेशन सर्टिफिकेटचा पण असाच प्रॉब्लेम झाला होता, कारण की मायग्रेशन सर्टिफिकेटशिवाय माझं जे ॲडमिशन आहे ना ते काही कन्फर्म होणार नव्हतं. आणि म्हणजे एकदम लास्ट डेट आली होती ॲडमिशनची, कारण की मला ते सप्टेंबरमध्येच हे जे आहेत ॲडमिशन जे आहे ते क्लोज होणार होते. आणि त्यावेळेस पण मी एवढी रडत होते ना, बापरे. ह्या ॲडमिशनसाठी तर मी इतक्या वेळेस रडलेली आहे ना, भरपूरच वेळेस रडलेली आहे. कारण की मला असं वाटायचं की
एखाद्या गोष्टीमुळे जर थोडीशी मी लेट झाले तर माझे एवढे वर्ष नको व्हायला जायला. माझे एवढे अगोदरचे 3-4 वर्ष जे आहेत असेच वाया गेलेले आहेत. त्यामुळे मला आता त्याची एकदम रिस्क अशी नको घ्यायला वाटते. त्यामुळे जे आहे ते मी खूपच रडायचे आणि आता पण हे ॲडमिशनचं सांगू तर म्हटलं आता पण जर मी ॲडमिशनचा हा फॉर्म नाही भरला, सॉरी स्कॉलरशिपचा, तर स्कॉलरशिप नाही भेटल्यावरती कसं आपल्याला थोडी जी काही फी असते ना ती पे करावं लागते आणि ते काय गड्या आणि त्याच्याशिवाय आपल्याला एक्झाम फॉर्म पण नसता भरता गेला. तर एवढं टेन्शन आलं होतं ना तर प्रॉब्लेम. तर मी हा जो व्हिडिओ बनवला होता त्याचा जो आहे तो व्हॉईस गेलेला होता. त्यानंतर पण मला एवढं टेन्शन आलं होतं ना. आता बघा माझ्या मागे कसे प्रॉब्लेमच लागलेत. खाली आल्यानंतर मी यांना म्हटलं की अहो बघा ना माझ्या याचा व्हॉईसच नाही आहे. ते लागले हसायला. ते म्हणजे तुझे कोणतेच कामं सरळ होत नाही, कारण की तुम्ही तर आता बघितलेच आहे माझ्या स्कॉलरशिपच्या फॉर्मचं काय झालं तर. आणि याच्यामध्ये मी इतकी छान आणि एवढी फ्रेंडली तुमच्यासोबत गप्पा मारत होते ना आणि खरंच एवढ्या गप्पा मारून मला छान वाटत होतं. मी सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करत होते, पण काय आहे ना ते याच्यामुळं सगळा प्रॉब्लेम झाला. कसं काय त्याचा व्हॉईस गेला मला काहीच कळालं नाही. तर फ्रेंड्स असे छोटे मोठे प्रॉब्लेम जे आहेत ते आपल्या आयुष्यात येत असतात आणि सॉल्व्ह करायचं जे काम असतं ते आपलं असतं. तर तसंच जे आहे ते मी करते आणि हे सगळं मोटिवेशन जे आहे ते मला भेटतं आमच्या अहोकडून. मी पहिले असे काही प्रॉब्लेम आले की लगेच टेन्शन घ्यायची, रडायची, अहो आता कसं, हे कसं, असं बोलायची. पण ते मला सांगतात की माया आपला जो जन्म झालेला आहे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी झालेला आहे. आणि असे ते जे मला बोलतात आणि मोटिवेट करत असतात आणि ते पण सगळ्या प्रॉब्लेमला जे आहे ते फेस करतात आणि सगळेच प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. माझा कोणताही जरी प्रॉब्लेम असला ना तर मी सगळं त्यांच्यासोबत पहिला शेअर करते आणि मी त्यांना म्हणते की माझ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन फक्त तुमच्याकडे असणार आहे. तर खाली आल्यानंतर मी यांना दाखवला हा व्हिडिओ, तर ते म्हटले अगं जाऊ दे कशाला टेन्शन घेते, त्याला जे आहे ते व्हॉइस ओव्हर कर आणि सांग हे असं. तर फ्रेंड माझा आता जो हा व्हिडिओ आहे तो मी थोडक्यातच आवडते, कारण की हा व्हिडिओ जो आहे तो माझा 9 मिनिटाचा बनलेला होता. पण आता असा प्रॉब्लेम झाल्यामुळे जे आहे ते तुम्हाला पण ऐकायला मिळणार नाही. तर फ्रेंड्स प्लीज माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक करत जा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि माझे बाकीचे पण जे व्हिडिओ आहेत ते पण बघा, यूट्यूब चॅनलवरती जे आहे ते अपलोड केलेले आहेत. आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमचं एक सबस्क्राईब जे आहे ती माझी खूप मोठी हेल्प करेल. धन्यवाद पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल.